टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स, नाम याद रखना। माझे मित्र विजय घोलप यांच्या वाढदिवसाचा आज एक गेट टुगेदर कार्यक्रम ठेवला होता मातोश्री हॉटेल, त्याचे मालक विजय लावणे यांच्या हॉटेलवरती। त्या ठिकाणी मी गेल्यानंतर माझे मिसेस माझ्याबरोबर होत्या। मी तिथं त्या ठिकाणी पोहोचल्यानंतर मी गाडीतनं खाली उतरलो आणि माझ्या मिसेस आम्ही दोघं पण त्या कार्यक्रमासाठी तिथं पोहोचलो। त्यावेळेस तिथे गेल्यानंतर महिला होत्या, त्या महिलांमध्ये माझी मिसेस त्या महिलांमध्ये जाऊन बसली आणि त्याच्यानंतर मी त्या बाजूला एक टेबल होता, त्या टेबलवरती सचिन घोलप, अमोलाबा यादव आणि दिग्विजय बाबा हे तिघजण त्या ठिकाणी बसलेले होते। ते त्या ठिकाणी बसलेले असल्यानंतर मला त्यांनी बोलवलं आणि बाजूला खांद्यावर हात टाकून घेऊन गेल्यानंतर एक तिथं पिकअप होतं, तिथं अंधार होता, त्या अंधारात त्यांनी मला मारायला डायरेक्ट चालू केलं। मी त्यांना विचारलं की तुम्ही मला का मारताय, तर त्यांनी मला म्हणले की सुब्या गुळव्याला तो जो व्हिडिओ टाकला, त्यांनी मला रिपीट केलं की सुब्या गुळव्याला जो व्हिडिओ टाकला तो मला दाखव। मी त्यांना म्हणलं मी काही सुद्धा टाकलं नाही, माझ्या मुलीची शपथ घेऊन सांगतो, कमला भावनेची शपथ घेतो म्हणलं मी की तो व्हिडिओ मी व्हायरल केलेला नाही, मला काहीच माहित नाही। कोणता व्हिडिओ होता तो, काय नेमका तो व्हिडिओ मला कल्पना काहीच नव्हती। मी त्यांना माझा मोबाईल दिला आणि मला म्हणले सुब्या गुळव्याचं व्हॉट्सअप चालू कर। मग मी सुब्या गुळव्यांचं त्यांना व्हॉट्सअप उघडून दाखवलं तर माझ्या मोबाईलमध्ये काहीच नाही मिळालं त्यांना। तरी परत त्यांनी तो असं किती वाजता घटना किती वाजता झाली? 8:10 घटना घडली। मग आता पोलीस स्टेशनला आलात तुम्ही, नेमकं गुन्हा दाखल करण्याचं काय? 10 वाजले, गुन्हा दाखल झालाय का? नाही, गुन्हा दाखल करायचं काम चालू आहे। मला म्हणजे त्यांनी सहकार्य करतायत, मला त्यांनी काय टाळाटाळ केलेली नाहीये। परंतु माझे हात जोडून विनंती सगळ्या करमाळा तालुक्यातल्या जनतेला, जर एखादा सर्वसामान्य कुटुंबातून जर गोरगरिबांची सेवा करायसाठी जर इथं काम करत असेल आणि जर तुमची राजकीय सल तुम्ही तुमच्या मनात ठेवून जर एखाद्या गरिबाच्या लेकरावर जर तुम्ही वारंवार असा अन्याय करत असाल, तर मला या करमाळा तालुक्यातल्या जनतेला एवढंच या ठिकाणी सांगायचंय की आता तरी तुम्ही जागा व्हा। किती सहनशीलता संपलेली आहे, कुठलंही कारण नसताना त्या ठिकाणी जर अचानक तुम्ही येताय आणि तुम्ही मारताय, ही कुठली पद्धत? तर माझी चूक काय आहे मी त्यांना विचारतोय, माझी चूक काय आहे, तुम्ही माझी चूक सांगा। तुम्ही आमदार नारायणआबा पाटील यांचे समर्थक आहात, ह्याला काय राजकीय ह्याच्यातून वाद झालाय हा का काय? आज बाजार समितीसाठी आदिनासाठी आज मतदान देखील झालंय, नेमकं हे राजकीय हेतूने भांडणं झालेत की काय, नेमकं काय सांगायचं? ह्याच्या मागे राजकीय हेतूच आहे का? तर काल रात्री एक व्हिडिओ व्हायरल झालाय, त्या व्हिडिओमध्ये त्यांचं आणि एका सरपंचाचं, घारगावचे सरपंच शिंगटे म्हणून त्यांचं व्हिडिओ त्यांनी एकमेकाचं संभाषण कुणीतरी व्हायरल केले। ते मनात राग धरून तो व्हिडिओ मी व्हायरल केलाय, असा त्यांच्या मनात राग होता आणि त्यांनी तो राग डायरेक्टली माझ्यावरती काढलाय।